सर कसं आहे, फिश फार्मिंग करताना ह्या माशांना सर्वप्रथम तुमचं लक्ष हे पूर्णपणे आणि व्यवस्थितपणे तुमच्या प्लॅनवरती पाहिजे. सर्वप्रथम लाईट ही खूप मोठी आहे विषयातली सर्वात आणि मोस्ट इम्पॉर्टंट गरज आहे आता त्या लाईटीची. तर लाईट नसेल तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण ह्यांना प्रत्येक वेळी ऑक्सिजन लागणारच आहे. जर लाईट गेली तर तुमचं लक्ष पाहिजे. लाईट गेल्यावरती एक तासभर तुम्ही लाईट नसेल तर चालू शकता, पण लाईट गेलं तर तुम्हाला जनरेटर बॅकअप आहे, ऑक्सिजनची गोळ्याची सुविधा पाहिजे, त्या गोष्टीवर तुमचं जाणीव व्यवस्थित पण लक्ष पाहिजे. सर आता ह्याच्यामध्ये माझे 10 टाके आहेत. तर 10 टाक्यामध्ये सर काय आहे की एक टाकी स्पेअरला कायम ठेवावं लागते सर. का तर एखाद्या टाकीला जर इन्फेक्शन झालं, फंगल इन्फेक्शन झालं, काय मर लागली, काय अचानक एखादा व्हायरस झाला, तर त्या व्हायरसमुळं जर ते मासे मरायला लागले तर आपल्याला क्विकमध्ये लगेच ते मासे दुसऱ्या टाकीत शिफ्ट करावं लागतात. त्याकरता ही टाकी मी कायम स्पेअरला ठेवतो. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुणे या जिल्ह्यातील फुरसुंगी या गावात आलेलो आहोत. तर मित्रांनो, आज आपण बायोफ्लॅग फिश फार्मिंग कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमचे जे काही प्रश्न आणि प्रतिक्रिया असतील ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणादायी ठरतो. तर आज आपण भेटणार आहोत अशा एक तरुण उद्योजकाला, ज्याने पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत जलशेतीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. होय, आज आपली मुलाखत आहे बायोफ्लॉक फिश फार्मिंग करणाऱ्या एका यशस्वी उद्योजकासोबत. बायोफ्लॉक ही एक नाविन्यपूर्व व पर्यावरणपूरक पद्धत असून कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारी आहे. चला तर मग त्यांच्या अनुभवातून शिकूया आणि जाणून घेऊया बायोफ्लॉक माशांच्या शेतीचे फायदे, अडचणी आणि संधी. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर सर्वप्रथम आपला परिचय द्या. नमस्कार, मी रामचंद्र होंडा सारपडे. मी रहिवासी फुरसुंगी सोनारपोली. ते माझा बायोफ्लॉक फिश फार्मिंगचा प्लॅन्ट आहे. नमस्कार, मी आरती रामचंद्र हरपळे. फुरसुंगी येथे आमचा अन्नू फिश फार्म हा बायोफ्लॉकचा फिश फार्मिंग प्लांट आहे. तर सर, तुम्ही मत्स्यपालन सुरू करण्याच्या अगोदर कोणता व्यवसाय करत होता? मी मत्स्यपालन सुरू करण्याच्या आधी सर स्पायका डिस्ट्रिक्ट प्रायव्हेट लिमिटेडला जॉब करत होतो. 2014 साली मी जॉब सोडला. 2015-16 मी बांधकाम व्यवसायामध्ये आलो. 2020 साली जो कोरोना आला, त्या कोरोनानंतर एक 2-3 वर्षांनी मी बांधकाम व्यवसाय जरा मंदीचा काळ आल्यावरती नवीन काय ते करायचं म्हणून ह्या व्यवसायात शिरलो, फिश फार्मिंग. तर साधारणतः सर, मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? सर आम्ही असेच मी माझ्या सासवडीत गेलो होतो. माझ्या सासवडीत आम्ही बसतो होतो, त्यावेळेस जरा मंदीचा काळ होता. मंदीच्या काळानंतर माझे मेवणे अभि कदम समोर बसले होते. तर माझे मेवणे मला म्हणले, दाजी तुमच्याकडे शेती आहे, पाणी आहे, सर्व मुबलक व्यवस्था आहे, तुम्ही मत्स्यपालन हा व्यवसाय करा. आपले सतीश जगतापांचे मित्र आहेत तांबोळी फिश फार्मिंग, यांचा तुम्ही सल्ला घ्या. त्यानंतर मी त्याच्यावरती सर्च केलं, अभ्यास केला आणि मग त्या क्षेत्रामध्ये आलो. तर सर, साधारणतः ही बायोफ्लॉक फिश फार्मिंग करताना याची स्ट्रक्चर कशा पद्धतीने असावं? सर मी ज्या वेळेस तांबोळी फिश फार्मिंगला व्हिजिट दिली त्यावेळेस त्यांचा बी हा खूप मोठा प्रोजेक्ट तिथे बायोफ्लॉक फिश फार्मिंगचा. ओके. तर मी त्यांच्याकडून तो कॉन्सेप्ट घेतला, त्यांच्याकडून ते शिक्षण घेतलं, मी बी घेतलं, माझ्या मिसेसने बी शिक्षण घेतलं त्या गोष्टीचं. मग त्यानंतर आम्ही म्हटलं माझ्याकडे जागा आहे, पाणी आहे, मुबलक आहे, तर मला शेततळ करण्यापेक्षा हा मला योग्यशीर वाटला धंदा, म्हणजे व्यवसाय योग्यशीर वाटला. म्हणून मी हा फिश फार्मिंगच्या व्यवसायात आलो आणि मला ही आयडिया, कल्पना, स्ट्रक्चर हे सगळं ह्यांच्याकडून शिकलो. मी तांबोळींकडून शिकलो. तांबोळींनी मला एक कल्पना दिल्या सगळं. हे जाळीपासून आपल्या प्लॅन्टची सुरक्षता, पक्ष्यांपासून सुरक्षा, ऊन वारा पाऊस ह्याच्यापासून पूर्णपणे हे सुरक्षित राहतो आपला प्लॅन्ट. आणि हे मी 30,000 लिटरची टाकी आहे. ह्या टाकीमध्ये जवळजवळ जर चिलापी मासा टाकला, तिलापिया मासा जर टाकला तर जवळजवळ तुम्हाला सांगतो 1.5 टन मासा बसतो, म्हणजे 1500 किलो. तरी तो हाताला 1500 किलो येत नाही आपल्या, पण सरासरी आपल्या 1200-1300 किलो तरी आपल्या हाताला येतो, म्हणजे काढा येतो. एक त्याचं सर्कल हे मोठं टाइम पिरियड हा 6 ते 7 महिन्याचा टाइम पिरियड आहे त्याचा. आता माझ्याकडे 2 फिश आहेत, एक तर तिलापिया आणि एक मरळ. तर आता माझा मरळ मासा बी चालू आहे विक्रीसाठी आणि तिलापिया मासा बी चालू आहे विक्रीसाठी. आता हे माझ्याकडं ज्यावेळेस माझ्या हिवळीचं पाणी येतं, हे इनलेट इथून माझ्या टाकीत पाणी पडतं त्याच्यात, आणि ज्यावेळेस आपल्या टाकीत ड्रेन करायची त्यावेळेस याचा आउटलेटचा आपण जे कॉक काढलेला आहे, हे बघा आउटलेट. म्हणजे आपल्याला जसं पाणी चेंज करायचं, सरासरी मी 8 दिवसांनी पाणी चेंज करतो. 8 दिवसांनी पाणी चेंज करतो. आणि मला जर पाण्याचे
मी सकाळी रोज आल्यावरती पहिला ह्याचा अमोनिया चेक करतो ओके. सर्वात प्रथम. जर माशामध्ये आपल्या टाकीमध्ये अमोनियाचं किट आहे माझं, ते किट फक्त सकाळ आल्यावरती माझं तेच काम की पहिलं प्रत्येक टाकीचा अमोनिया चेक करणे. माशाचं फक्त सर्वात प्रथम प्राधान्य हे तुम्ही अमोनिया देऊ शकता, कारण त्याच्यापासूनच तुमच्या माशाची हानी होऊ शकते, माशाचा मरण होऊ शकतं. बाकी तुम्हाला ह्याच्यामध्ये लॉस काही नाही. फक्त वेळच्या वेळ टाइम 2 टाइम तुमचे माशाच्या आवरेजवरती आपण ते खायला टाकू शकतो. पण आता माझं खाण्याचा पिरियड 2 टाइम टाकतो मी. एक सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता 2 टाइम मी खाद्य टाकतो माशाला. आता माझ्या जवळजवळ आता मी ह्याच्यामध्ये ह्या पिरियड मध्ये माझ्या टाइम पिरियडला जवळ 3.5-4 टन माल मी विकला आता. ओके. आता माझा 3.5 ते 3 टन माझा आता माल शिल्लक आहे अजून. आता माझं भेकराईनगरला लाईव्ह फिशचं नवीन दुकान चालू होतंय. तुम्हाला जो मासा पाहिजे त्याच्यामध्ये मी रहू, कटला, तिलापिया आणि मरळ हे 4 मासे तुम्हाला जिवंत मिळणार. ओके. तुमच्या जो मागणी तुम्हाला जो पाहिजे तो तुमच्या समोर कापणार आणि तुम्हाला तो मिळणार. तर सर या ज्या तुम्ही टाक्या बनवल्यात त्या कशा पद्धतीने बनवल्यात, म्हणजे याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने बनवलंय? सर ही टाक्या 18 फूट आहे, म्हणजे 6 डायमीटर आहे. 6 डायमीटर म्हणजे जवळजवळ 18 फूट. इकडे 18 फूट तुम्ही चारी बाजूनी जरी गोल राऊंड काढला तरी तुम्हाला त्याचं माप हे 18 फूटच येणार. म्हणजे जवळजवळ 30,000 लिटर पाणी यात बसतं. 30,000 लिटर मध्ये आपण तिलापिया मासा हा आपण 3,000 पिल्लं सोडू शकतो याच्यात. ओके. तर मी याच्यामध्ये 2800 पिल्लं सोडलेली आहेत. आता 500 ग्रामचा एक मासा होण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 महिने 6 ते 7 महिन्याचा पिरियड लागतो ह्याला. आणि हे जो कागद वापरलाय मी हा 750 मायक्रॉनचा कागद आहे. हे स्ट्रक्चर सर्व लोखंडी जाळी आहे आणि याला 10 mm चे 3 बार आहेत. इथे मध्ये एक आणि खाली एक अशा प्रकारे स्ट्रक्चर उभं आहे. आणि त्याला खालून 9 इंचाचं बांधकाम केले पूर्ण. याच्यामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था तुम्ही कशा पद्धतीने केली? काय केलंय, ऑक्सिजनची होतं बायोफ्लॅग मध्ये ते म्हणजे 2 ब्लोअर आहे तिकडे. ऑक्सिजन ते हवाचे ऑक्सिजनचे ब्लोअर आहे 2. ते इथे आपण कंटिन्यू 24 तास चालू असतात. त्यातून हवा जी येते तर तिलापिया जो मासा आहे आपण जो टाकलेला त्याला 24 तास ऑक्सिजन लागतो. आणि बासरा माझी प्रजाती मी दुसरा बी मासा केलाय तो म्हणजे मरळ मासा केलाय. त्याला ऑक्सिजन एक 2 टाइम 3 टाइम दिवसातून जरी सोडला तुम्ही, 2-3 वेळा सोडला, चालू केला, बंद केला तरी काय अडचण नाही. पण तिलापिया जो मासा आहे त्याला 24 तास ऑक्सिजन लागतो. इथे ऑक्सिजनचे ब्लोअर आहेत. ही ऑक्सिजनची लाईन आहे माझी पूर्णपणे. मी बघा ही ऑक्सिजनची लाईन आहे. ही ऑक्सिजन मी हे केलंय सगळीकडे पार्सल हिट केलं. आणि याच्यामध्ये पाण्याचे पीएच, टीडीएस, अमोनिया हे इत्यादी गोष्टी- सकाळी मी आल्यावरती ते पहिलं प्रथम प्राधान्य सकाळी मी ज्यावेळेस 7 वाजता इथे येतो तर आल्या माझं सगळ्यात प्रथम काम असतं की याचा अमोनिया चेक करणे. ओके. अमोनिया चेक केल्यावरती जर अमोनियाचं प्रमाण वाटलं मला तर मी लगेच पाण्याचे हे ड्रेन वॉटर सिस्टीम द्वारा हे सोडून देतो पाणी आणि फ्रेश पाणी भरतो. ओके. आणि सकाळ ह्या तिलापिया मासा, मरळ मासा, कुठलाही मासा घ्या तुम्ही, पंगाशीच घ्या, ह्या माशाला सर्वप्रथम सर्वात मोठा आजार फक्त अमोनियाच होऊ शकतो आणि फार तर फंगल इन्फेक्शन. ओके. पण तुम्ही त्याची काळजी कशा प्रकारे घेऊ शकता, तुम्ही जर तुमचं लक्षपूर्व व्यवस्थित असतील, तुम्ही जर वेळच्या वेळेवरती जर खाद्य टाकत असला बरोबर, तुम्ही टायमिंग बरोबर करत असाल, पाण्याचा निचरा तुम्ही वेळच्या वेळ पाणी सोडताय, पाणी नवीन चेंज करताय, पाणी हे करताय, तर तुम्ही त्याला फंगल इन्फेक्शन होऊ शकत नाही, अमोनिया वाढू शकत नाही. फंगल इन्फेक्शन आणि अमोनिया ही बायोफ्लॅग मधली सर्वात मोठी समस्या आहे. ते जर तुम्ही जर कव्हर केली तर तुम्हाला बायोफ्लॅग कधीच तुम्ही लॉस नाही. आणि दुसरा विषय सर, ह्याच्यामध्ये तुम्ही खाद्याची सोय कशी करताय, तुम्ही खाद्य किती टाइम टाकताय, तुम्ही वेगवेगळं खाद्याचं वजन माप करून टाकताय का तुम्ही येऊन आपलं येताय टाकता असं नाही. त्याचं जेवढं मासा तुमचं वजनाला भरलाय त्या प्रमाणात तुम्ही खाद्य टाकलं पाहिजे. सर आता ह्याच्यामध्ये माझ्या 10 टाक्या आहेत. तर 10 टाक्यामध्ये सर काय आहे की एक टाकी स्पेअरला कायम ठेवावं लागते सर. का तर एखाद्या टाकीला जर इन्फेक्शन झालं, फंगल इन्फेक्शन झालं, काय मर लागली, काय अचानक एखादा व्हायरस आला तर त्या व्हायरसमुळं जर ते मासे मरायला लागले तर आपल्याला क्विक मध्ये लगेच ते मासे दुसऱ्या टाकीत शिफ्ट करावं लागतात. त्याकरता ही टाकी मी कायम स्पेअरला ठेवतो. ओके. त्या टाकी स्पेअरला ही ठेवणं गरजेचं आहे, कारण आपण सांगू शकत नाही की कधी एखाद्या माशाला इन्फेक्शन होईल, कुठला व्हायरस येईल, सांगू शकत नाही आपण. हा ऑक्सिजनचा ब्लोअर आहे आपला. एका वेळी 2 असतात, एक थोडंसं रिपेअरला दिलेले मी, हे एक ब्लोअर आहे. आणि ह्याच्यासाठी बॅकअपला जर लाईट गेल्यावरती हा आपला जनरेटर आहे. आणि हे जनरेटरसाठी आपल्याला हे कंटिन्यू लागतं. हे नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. हे लाईटीच्या मेन सुविधा आपले. ह्याचं म्हणजे आत्मा म्हणलं चालेल तुम्हाला बायोफ्लॅगचा.
याच्यामध्ये स्टार्टिंगला जेव्हा माशाची पिल्ले असतात तर हो. तुम्ही एका टाकीमध्ये किती सोडता? आता सरासरी आपण 30,000 टाकी ह्याच्यामध्ये आपण 3,000 पिल्लं बी सोडू शकतो, 2,000 बी सोडू शकतो. पण एवढी मोठी टाकी टाकली तर आता मी ह्याच्यामध्ये 3,000 बी सोडले नाही, मी 2800 पिल्ले सोडले याच्यात. ओके. 2800 पिल्ले सोडले म्हणजे मला सरासरी याच्यापासून 1400 किलो, पण सरासरी 5% 10% मर धरायची. एक 1300 किलो तरी आपला माल आहे मला गावेल. ओके. मग हे 2800 पिल्ले म्हणजे 200 पिल्ले कमी सोडण्यामागचं काही कारण आहे का? नाही, कारण तसं काही नाहीये माझं सर. ओके. कारण काही नाहीये. थोडा स्पेस वाचते वाढेल, लवकर पिल्लाची उत्पत्ती हे वाढेल, प्रोसेस चांगली होईल, प्रोग्रेस चांगली होईल, त्यांना जागा भरपूर मेहनत असते. 200 पिल्ल कमी म्हणलं तरी भरपूर फरक पडतो सर. बरोबर. आणि याची फिडिंग सिस्टीम कशी आहे मग? याची फिडिंग सिस्टीम सर मी 2 टाइम टाकतो. माशाच्या वजनावरती सर फिडिंग सिस्टीम आहे. तुमचं वजन किती आहे तर मी दर महिन्याला वजन चेक करतो, त्यानुसार याचं मी खाद्याचं प्रमाण ठरवतो सर. आता ह्या टाकीला माझं सकाळचं 2.5 किलो खाद्य आहे आणि संध्याकाळचं 2 किलो खाद्य आहे सर. तर याच्यामध्ये एका बॅचसाठी किती खर्च येतो आणि किती उत्पन्न मिळतं याच्यातून? सर आता तुमच्या खर्च करण्यावरती आहे आणि तुम्ही कशा प्रकारे प्लॅन्ट मेंटेन ठेवताय, कशा प्रकारे तुम्ही त्याची निरोगी ठेवताय माशांना, त्याच्यावरती तुमचा खर्च हे अवलंबून आहे. आता सर मला तरी सरासरी 80 ते 90 रुपये किलोला खर्च आला आता. तर याच्यामध्ये विक्री कुठे करता आणि मार्केटिंग कसं करता? सर आता माझं भेकड्याला लाईव्ह फिशचं दुकान चालू होतं, बऱ्यापैकी निम्म्यात काम उरकत आले माझं आता त्याचं. ते काम त्याचं मी लाईव्ह फिशमध्ये तुम्हाला जिवंत मासे मिळतील. ओके. रहू, कटला, तिलापिया, मरळ हे 4 माशाचे प्रकार तुम्हाला मिळतील. आणि मी तिलापिया मासा हा जाग्यावरती इथं 220 रुपये किलो विकतो. ओके. 220 रुपये. आणि मरळ मासा हा 450 रुपये किलो जाग्यावर देतो इथे मार्केटिंगला. आता माझ्याकडे सिटी जवळ आहे, मला माझ्यापासून सिटी फक्त 3 किलोमीटर लांब आहे, म्हणून सर मला हे मार्केटिंग जवळ आहे. पण ज्याला बायो फ्लिक करायचं आहे त्याला सर माझा प्रथम आणि शेवटचं एकच सांगणं आहे की तुला मार्केट जवळ असेल तुम्हाला तरच हा प्रोजेक्ट टाका, जर मार्केट जवळ नसेल तर हा प्रोजेक्ट करू नका. आणि याच्यामध्ये माशांचा कालावधी किती असतो? सर आता माझ्या माशा सरासरी माझ्या अंदाजानुसार माझ्यानुसार 6.5 ते 7 महिने लागतात त्याला. 7 महिने तर डिपेंड लागतातच, म्हणजे 450-500 ग्रॅमचा व्हायला. तर यामध्ये माशांसाठी तुम्ही कोणतं खाद्य वापरता? आम्ही ISIM मार्क असलेलं खाद्य वापरतो आणि ते तांबोळींकडून आम्ही विकत घेतो. तर सर याच्यामध्ये एका माशाला साधारणतः सुरुवातीपासून ते मासा मोठा होईपर्यंत साधारणतः किती खाद्य लागतं आणि त्याचं प्रमाण कशा पद्धतीने असावं? सर कसं आहे ते आता ऍक्युरेट आपण काढू शकत नाही, पण त्याच्या वजनावरती आपण काढतो. आपण एक 15 दिवसाला त्याचं वजन घेतो, त्या वजनानुसार आपण त्याची क्वांटिटी काढतो, इन ॲव्हरेज काढतो आणि त्या प्रकारे आपण त्यांना खाद्य टाकतो. ओके. आणि तसं ह्याला तर त्याचा असं वाढेल मासा त्या प्रकारे त्यांचे खाद्याचे ग्रेड ठरतो. 2 mm, 4 mm, 6 असं त्यांचे खाद्याचं हे ठरलेलं आहे, ओके, प्रमाण ठरलेलं आहे. तर सर ही फिश फार्मिंग करताना कोणती काळजी घ्यावी? सर कसं आहे फिश फार्मिंग करताना ह्या माशांना सर्वप्रथम तुमचं लक्ष हे पूर्णपणे आणि व्यवस्थितपणे तुमच्या प्लॅनवरती पाहिजे. सर्वप्रथम लाईट ही खूप मोठी आहे विषयातली सर्वात आणि मोस्ट इम्पॉर्टंट गरज आहे त्या लाईटीची. तर लाईट नसेल तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण ह्यांना प्रत्येक वेळी ऑक्सिजन लागणारच आहे. जर लाईट गेली तर तुमचं लक्ष पाहिजे. लाईट गेल्यावरती 1 तासभर तुम्ही लाईट नसेल तर चालू शकतो, पण लाईट गेलं तर तुम्हाला जनरेटर बॅकअप पाहिजे, ऑक्सिजनची गोळ्याची सुविधा पाहिजे, त्या गोष्टी तुमचं जाणीव व्यवस्थित पण लक्ष पाहिजे. तर सर इतर शेतकऱ्यांनी बायोफ्लॉक व्यवसाय सुरू करावा का? सर बायोफ्लॉक इथं शेतकऱ्यांनी करावं, पण ज्याच्या घराजवळ मार्केट जवळ आहे, त्याचं मार्केटिंग चांगलं आहे, त्यानेच हा व्यवसाय करावा, नाहीतर बायोफ्लॉक फ्लॉप आहे. ओके. ज्याच्या घराजवळ मार्केट जवळ आहे, ज्याला मार्केट चांगलं आहे, त्यानेच हा व्यवसाय करावा, बाकीच्यांनी व्यवसाय करू नये. तर सर बायोफ्लॉक करताना तुम्हाला चांगले किंवा वाईट अनुभव आले का? हो, आले ना सर. म्हणजे एक 4-6 महिन्यानंतर एक माझ्याकडून थोडेसे चुकीने माझ्याकडून एक 250 मरळ मासा मिळाला माझ्याकडून. ओके. म्हणजे माझ्या चुकीने झाले, पण मी त्यातून थोडंसं अनुभव घेऊन त्यातून हे केलं. आणि एक काळ असा थोडंसं मला असं वाटलं याला आपण बायोफ्लॉक करून चूक केली काय, पण नंतर असं मी ज्यावेळेस माझा मासा विक्री योग्य झाला, मला मार्केट जवळ यायला लागलं, त्यावेळेस ज्यावेळेस मला असं वाटलं आता आपल्या माशाला विक्री चांगली होते, त्यावेळेस मला असं वाटलं. पण ज्यावेळेस मला असं वाटलं की आता मासा आपला 6 महिन्यानंतर वाटलेला आपण फसतो काय, पण त्याच माझा भाऊ एक विनायक हरपळे यांनी मला फक्त एकच सांगितलं, बी पॉझिटिव्ह, काही होत नाही, फक्त कर लावून धर, कर, काही होत नाहीत, 100% सक्सेस होणार, फक्त तन मन धन सगळं व्यवस्थित करून कर, बाकी काय करू नको. आणि सर तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये कोणी कोणी सहकार्य केलं? सर ह्या व्यवसायामध्ये मला माझे बंधू विनायक हरपळे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. म्हणजे पैशाने ह्या विषय लांब राहिला सर, पण जो सपोर्ट असतो तो सपोर्ट त्याच्यामुळे मला भरपूर मिळाला.
सतीश भाऊ जगताप म्हणून आहे, त्यांनी बी माझ्या मागं प्रत्येक वेळेस प्रत्येक म्हणजे अडचणीला या गोष्टीला असं ह्या गोष्टी करा त्या गोष्टी करा, काय अडचण राहिली मला फोन करा, या गोष्टी सपोर्ट सिस्टीम जी असते ते पूर्णपणे माझ्या मागे त्यांनी हात लावला आणि माझ्या 24 माझ्या मागे माझ्या अर्धांगिनी आहेच. ओके. हं. शिवाय माझी फॅमिली ही माझं खूप मोठी सपोर्ट सिस्टीम आहे. म्हणजे माझ्या प्रत्येक काळात सुखदुःखात माझी फॅमिली मला सपोर्ट करते. तर तुमचा मनापासून धन्यवाद सर. तुम्ही दिलेल्या अनुभवातून आणि माहितीतून नवीन उद्योजकांना याचा नक्कीच फायदा होईल. तर तुमचा पुन्हा एकदा गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळी युट्यूब चॅनलकडून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही प्रश्न आणि प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा देतो. धन्यवाद.